हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर इकडे तुम्ही 2 दिवसापूर्वी व्हिडिओ बघितला असेल. तर त्यात मी मटण दुसऱ्या दिवशी बनवणार होते म्हणून आदल्या दिवशी सगळा मसाला वगैरे बनवून घेतला होता. तर तो मसाला सगळा व्यवस्थित तो मसाला तो आहे तो मी सगळा व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिला, कारण आदल्या दिवशी सगळी तयार करून ठेवली म्हणजे सकाळी जास्त वेळ लागत नाही. तर इकडं आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. तर आता सगळं जो किचन ओटा आहे तो क्लीन करून घेते. तर रात्रीचंच मी असं किचन ओटा आहे तो नीटनेटका आणि क्लीन करून ठेवते, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर खूप त्रास होत नाही. आणि जे काही आहे तो आपल्याला सकाळी उठल्यानंतर किचन ओटा आहे तो क्लीन आणि नीटनेटका पाहायला भेटतो, म्हणजे आपणच स्वच्छ करतो त्यामुळे. आणि त्यामुळे सकाळी मग स्वयंपाक बनवायला वगैरे खूप कंटाळा येत नाही आणि पटपट कामंसुद्धा होऊन जातात. त्या पद्धतीनेच मी दररोज रात्री अशा पद्धतीने किचन आहे ते क्लीन करते जेवल्यानंतर, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर असं प्रसन्न वाटेल आणि छान वाटेल. तर इकडे मी जे तर इकडे प्यायचं पाणी आहे ते थोडं गरम करून ठेवलेलं, तर ते राहिलं होतं म्हणून मग ह्या स्टीलच्या बॉटलमध्ये भरून ठेवते, जेणेकरून रात्रीचं जरी कोणाला तहान वगैरे लागली तर मग ते पाणी घेऊ शकतात. आणि अशा पद्धतीने मी पाणी बॉटलमध्ये किंवा जगात भरून ठेवते रात्रीचं, म्हणजे जर कोणी मुली वगैरे रात्रीच्या उठल्या पाणी पिण्यासाठी तर ते इझी होईल म्हणून. तर आता इकडे सगळं इकडचं किचन ओटा आहे तो क्लीन करून घेतलेला आहे. आणि इकडे जी काही खरकटी भांडी होती ते आधी मी स्वच्छ अशी नळाखाली धुवून घेते. आणि जे काही खरकट असेल तर ते त्या जाळीत जाऊन अडकतं आणि आपण मग ते काढून नंतर डस्टबिनमध्ये टाकू शकतो. आणि हे आपलं जे बेसिनचं जे नळ आहे किंवा पाईप तर तो म्हणजे असं ब्लॉकसुद्धा होत नाही. मग त्यासाठी मग मी आधी जे खरकटी भांडी आहेत आधी असेल जेवढं मोठं असेल तर ते मी काढूनच घेते. आणि जे काही थोडंफार असेल तर ते अशी मी भांडी अगदी नळाखाली धुवून घेते, जेणेकरून मग ते जे खरकट आहे तर ते अडकून बसतं आणि आपण नंतर ते काढू शकते. तर इकडे सगळ्यांचे डब्बे वगैरे आहेत, मिस्टरांचे, मुलींचे, नंतर जेवलेली भांडी वगैरे काही स्वयंपाक बनवलेली पडतात भांडी, तर ती सगळे एकत्रच मग जेवण झाल्यानंतर घासून घेते मी. आणि म्हणजे नंतर असं सारखी भांडी घासावी लागत नाही. किंवा चहा आपला असंही झालेला असतो त्यावेळेससुद्धा मुलींचे डबे वगैरे पण घासून होतात. किंवा मग जे काही एक्स्ट्रा असतील भांडी तर ती ही काही स्वयंपाक बनवलेली आणि आपण नंतर जेवण केलेली भांडी आहेत, मिस्टरांचा डब्बा वगैरे, तर ते मी एकत्रच घासून घेते. सगळी भांडी स्वच्छ अशी घासून वगैरे घेते, नंतर धुवून घेते. आणि भांडी मी कधीच शक्यतो खरकटी भांडी रात्रीची कधीच ठेवत नाही, कारण ते सकाळी उठल्यानंतर त्याचा वाससुद्धा येतो घाण. आणि मग ते आपल्याला सारखं झोपसुद्धा लागत नाही. आणि अस्वच्छ असं सकाळी उठलं की मग उठल्या उठल्या ती खरकटी भांडी बघितली की मग मूड सगळं हाफ होऊन जातो. मग शक्यतो मी रात्रीचं सगळं स्वच्छ आणि क्लीन आणि नीटनेटकं सगळं स्वच्छ करून ठेवते. आणि अशा पद्धतीने जी शेगडी आहे, आपण संध्याकाळचं कसं भाकरी बनवतो ना, तर मग त्याच्यावरचं जे आपण भाकरी बनवताना कधी असं पीठ वगैरे सांडतं वगैरे, म्हणून मी रात्रीचंच शक्यतो असं शेगडी वगैरे घासूनसुद्धा ठेवून देते. आणि सकाळचं कसं चपाती वगैरे असते त्यामुळे एवढं काही घाण होत नाही, मग फक्त ओला कपडा करून पुसून घेतलं तरी होऊन जातं. तर इकडे सगळं किचन ओटा आणि जे शेगडी आहे तर ते सगळं स्वच्छ असं घासून धुवून घेते. आणि म्हणजे मग सकाळी उठलं की खूप छान आणि प्रसन्न असं वाटतं. तर सगळ्या असं किचन ओट्यावर जे एक्स्ट्राचं पाणी वगैरे असतं ते सुद्धा मग मी वायपरने अशा पद्धतीने काढून घेते. आणि सगळ्या गोष्टी ज्या वापरलेल्या असतील, जसं की चटणी, मीठ वगैरे, तर ते सुद्धा सगळे डब्यांच्यावर एक एक हात मारून ठेवून देते, जेणेकरून खूप असं घाण होत नाही आणि व्यवस्थित आणि छान दिसतं, म्हणजे असं खूप धूळ वगैरे बसत नाही. तर इकडे जे खरकटं होतं साठलेलं तर ते सुद्धा जाळीतलं मी खरकट आहे ते डस्टबिनमध्ये टाकून दिलेलं आहे. तर आता इकडे जे बेसिंग आहे ते मग घासून घेते. रोजचं असं सकाळ किंवा संध्याकाळ दोन्ही टाईममधलं एक टाईम तरी व्यवस्थित असं स्वच्छ मग मी बेसिंग आहे ते घासून घेते, जेणेकरून असं स्वच्छ वाटतं आणि वास येत नाही किंवा घाणसुद्धा असं
दिसत नाही. तर सगळीकडून असं स्वच्छ बेसिंग घासून घेते. नंतर ती जाळी वगैरे आहे त्याच्या खालून जाळीसुद्धा व्यवस्थित आणि स्वच्छ अशी घासून घेते. आणि रोजच्या रोज हे काम केल्यामुळे कसं होतं ना, की असं म्हणजे खूप घाण असं होत नाही आणि चिकट चिकट वगैरे असं होत नाही. तर इकडे जे दुधाचं भांडं होतं तर ते खाली झालं होतं, म्हणून त्यांना मी शाई वगैरे खायला दिली होती. तर ते चारू घेऊन आलेले आहे. मग ते एक पातेलं राहिलेलं आहे, फक्त ते घासून झालं की मग झालं. तर इकडे आता मी जे बेसिंग आहे ते सुद्धा स्वच्छ करून घेतलेलं आहे घासून वगैरे, आणि वायपरने पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे. तर इकडे जर असं कुठे किंवा खिडकीवर वगैरे थोडीशी जाळी वगैरे दिसली किंवा कुठे काय, तर मी ती लगेचच पुसून किंवा झाडून घेते. मग जेणेकरून खूप मोठ्या असं जाळी वगैरे होत नाही. तर अशा पद्धतीने मी माझं किचन आहे ते बघा, भांडी वगैरे स्वच्छ घासून धुवून ठेवलेले आहेत. किचन कट्टा आहे तो सुद्धा छान असा स्वच्छ केलेला आहे. शेगडीसुद्धा मस्त धुवून घेतलेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.